पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भारतीयांना काही आवाहन केलंय, ज्यामध्ये प्रामुख्यानं पुढील वर्षभरासाठी साधारण सोनं घेणं टाळा असं ते म्हणाले. आणि त्यांच्या या आवाहनानंतर खरं तर सराफा बाजारात खळबळ उडाली आहे. खरं तर सोनं म्हणजे भारतीयांसाठी विश्वासाची गुंतवणूक आहे, एक परंपरेचा भाग आहे. मात्र थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं आवाहन केल्यानंतर सराफा बाजारात नेमकं काय चालू आहे, सराफ व्यावसायिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाकडे कशा प्रकारे बघतात हे जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत पुणे सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष अभय गाडगीळ आहेत. सर, स्वागत आहे तुमचं लोकमतमध्ये. नमस्कार. खरं तर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आवाहन केलं, त्यानंतर आजचा दुसरा दिवस. तुम्ही सराफ व्यावसायिक या पंतप्रधानांच्या निर्णयाकडे कसं पाहता? आपण आत्ताच बोलताना म्हणलात की एक परंपरा आहे. यस. आणि ही परंपरा भारतीयांची आपण बदलू नाही शकत. बरं. परंपरा कधीच तुटत नाही. बरं. आणि त्याचं एक अतूट नातं असं सोन्याशी आपल्या भारतीय लोकांचं आहे आणि हे वर्षानुवर्ष आहे. त्यामुळं मला खात्री आहे सगळ्या व्यावसायिकांना, या व्यवसाय असाच पुढे चालूच राहणार आहे. लोकही सोनं खरेदी करत राहणार आहेत. कारण गेले काही वर्षामध्ये आपण जर बघितलं असेल तर जवळजवळ 55% परतावा हा कुठल्याच दुसऱ्या धातूने दिलेला नाहीये. आज सोन्याने जो परतावा दिलाय तो कुठल्याही धातूने दिलेला नाहीये. आत्ताचं असणारं व्होलाटाईल मार्केट युद्धजन्य परिस्थितीमुळे त्याच्यामध्ये सुद्धा जर सोन्याचा रेट बघितला तर तो सोन्याचा रेट खाली गेलेला नाही तर तो वरतीच गेलेला आहे. त्यामुळे लोक याच्याकडे अतिशय सुरक्षित ठेव म्हणून हल्ली बघतात आणि ते तसंच त्यांचा पुढचाही हे राहणार आहे. सराफ बाजारात याची काय पडतो म्हटले, सराफ व्यावसायिक मोदींच्या या निर्णयाकडे कसं पाहतात? नाही बघा, चर्चा तर याच्यामध्ये होणारच आहे. कारण शेवटी एक आपले पंतप्रधानांनी जो आवाहन केलं त्याच्यानुसार चर्चा ही होत राहणार. याच्यावरती आम्ही त्याच्यामध्ये निश्चितपणे असोसिएशनच्या स्तरावरती सुद्धा आमचे त्याच्यावरती मीटिंग होतील, विचार होतील. ओके. आणि त्यावरती आम्ही काय निर्णय करायचा किंवा काय त्याच्यावरती हे करायचं हे आम्ही ठरवू. पण एक मात्र नक्की आहे की आमचा व्यवसाय काही त्याच्यामध्ये वर्षावर काही परिणाम होईल असं आम्हाला वाटत नाही. ओके. खरं तर सर, अजून एक आता लग्नसराई आहे, सणासूद जवळ आहे. या काळात लोक मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करत असतात आणि नेमकं आताच अशा प्रकारची आवाहन करणं लोकांना, याचा काही तुमच्या याच्यावर परिणाम होऊ शकतो? नाही, कारण शेवटी एक लक्षात घ्या की लग्न हा आपल्या आयुष्यातला एक मोठा सण आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि तो एकदाच येतो आणि त्यामुळे लोकांना तो लग्नसराईला दागिने करणं हे एक नॉर्मल हे आहे. आणि त्यात काही बदल होईल असं मला वाटत नाही. ओके. परंतु समजा सोन्याची मागणी कमी झालीच तर याचा रोजगारावर काय परिणाम होईल? कारण सोन्याचं काम करणारे अनेक छोटे मोठे व्यावसायिक आहेत, कारागीर आहेत, त्यांच्यावर याचा काही परिणाम होऊ शकतो? नाही, एक तर गोष्ट महत्वाची अशी की मागणी कमी होईल का नाही हे आता सांगणं योग्य नाहीये. ओके. त्यामुळं त्याचा परिणाम हे बघा, शेवटी असं आहे की आज लाखो लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत. हा व्यवसाय वन ऑफ द बिगेस्ट व्यवसाय आहे आपल्या संपूर्ण भारतामध्ये, काय जागतिक ह्याच्यावरती सुद्धा. आज संपूर्ण कारागीर लोक, आज लाखोवरी कारागीर लोक ह्याच्यावर संपून आहेत. आणि नुसते कारागीरच नाही तर ऑफकोर्स व्यापारी पण आहे त्याच्यामध्ये, मध्ये होलसेलर आले, रिटेलर्स आले, छोटे मोठे व्यापारी पण आले, सगळे याच्यावरती अवलंबून आहेत. त्यामुळं याच्यावरती असं आहे की लोकांची भावना सोन्याविषयी बदलणार नाहीये. ओके. खात्री असल्यामुळं ओके, आम्ही हे सांगू इच्छितो की आमच्या व्यवसायावर काही परिणाम नाही. सर, खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांना उद्देशून हे केलं. तुम्ही सुद्धा एक भारतीय आहात, अर्थात त्यांनी आपल्या देशाचा विचार करून अशा प्रकारचं आवाहन केलं. तुम्ही कसं पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या आवाहनाकडे? नाही, आम्ही हे बघा, शेवटी आपले ते प्राईम मिनिस्टर आहेत. नक्कीच आम्हाला आदर आहे त्यांनी जे काय आवाहन केलंय त्याचा आम्ही नक्कीच सन्मान करतो. परंतु एक लक्षात घेणं गरजेचं की हे फक्त सोन्या चांदीमुळे बदलणार नाहीये. या सोन्या चांदीच्या याच्यापेक्षा त्यांनी बाकीचे पण काही बरेच गोष्टी त्यांनी सांगितल्यात की बाबा तुम्ही हे करा, ते करा. त्यामुळे मला वाटतं की लोकांनी सगळ्याचाच विचार करणं गरजेचं आहे, ना की फक्त सोन्या चांदीचा विचार करणं गरजेचं आहे. आज वाहतूक व्यवस्था म्हणली तर पेट्रोल आणि डिझेल विषयी देखील म्हटलेलं आहे आणि तेच सर्वात महत्वाचं आहे ना. आज त्याच्यामुळे तर परिणाम चाललेले आहेत. आज तेलाच्या याच्यामुळेच तर हे सगळे परिणाम चाललेले आहेत. त्यामुळे त्याचा जर त्या लोकांनी उपयोग करून घेतला तर जास्त उपयोगी पडेल. ओके. खरं तर सर, मोदींच्या या निर्णयानंतर, या भूमिकेनंतर लोकांमध्ये देखील संभ्रम असेल. ज्या लोकांना सोनं घ्यायचं ते सुद्धा आता विचार करत असतील, घ्यावं किंवा नाही घ्यावं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही लोकांना काय सांगाल? तुमचं लोकांना काय आव्हान असेल? याच्यावरती काय आहे की शेवटी एक आम्ही एवढंच सांगू की अत्यंत विचारपूर्वक तुम्ही निर्णय घ्या, कुठलाही घ्याल तो. कारण शेवटी असं आहे की रेटमध्ये असणारे तफावत, रेटमध्ये असणारे चढ उतार, प्रत्येक वेळेला तुम्हाला याच्यावरती आपल्या स्वतःच्या मनाला विचारूनच त्याच्यावर निर्णय घ्यावेत असं मी याच्यावर सगळ्या लोकांना सांगू इच्छितो.
ओके. तर आपण पाहू शकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ही घोषणा केली, अर्थात त्याला अजून 24 तास देखील व्हायचे. त्यामुळे सध्या तरी सराफा बाजारात त्याचा कुठलाही परिणाम दिसत नाही असं यांना वाटतं. मात्र तरीही लोकांना सोनं खरेदी करायचं असेल, विक्री करायची असेल तर त्यांनी त्यांच्या याच्यावर निर्णय, म्हणजे त्यांनी ठरवून निर्णय घ्यावा असं यांना वाटतं. बरोबर आहे. याच्यावर शेवटी त्यांनी स्वतःचा प्रत्येकाने आपापला निर्णय घेणं आवश्यक आहे. आणि अर्थातच माझं आव्हान हे नक्की असेल लोकांना की सोनं हा अतिशय सुरक्षित ठेव म्हणून असा धातू आहे. आणि त्यामुळं त्याच्याकडे लोकांनी पॉझिटिव्हरित्याच बघावं. ओके. आणि ते पुढेही बघत राहतील. ओके. तर त्यामुळे आपण पाहू शकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जरी आवाहन केलं असलं तरी फारसा काही परिणाम होणार नाही असं यांना वाटतं. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.